Hello everyone. Up till we have completed the structure of proteins and their classification. Okay. Now today we will discuss about some examples of the protein and their role in the body. तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये फंक्शन्स ऑफ द प्रोटीन असाही क्वेश्चन केला जाऊ शकतो. तर त्याचा एक पर्टिक्युलर चार्ट आहे आपल्या NCERTच्या बुकमध्ये, तर तो सुद्धा आज आपण डिस्कस करून घेऊ. म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERT या दोन्हीच्या आधारावर आपण हा प्रोटीनचा पार्ट कम्प्लीट करून टाकू आज. तर पहा, काही एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये वगैरे विचारले जाऊ शकतात. तर पहा, फूड प्रोटीन्स, द प्रोटीन विच आर प्रेझेंट इन दी नॅचरली अवेलेबल फूड. ठीक आहे, जसं आता आपण म्हणतो सिरियल्स, जसं मेज आहे, राईस असेल, व्हीट आहे, तर याच्यामध्ये सुद्धा व्हेरायटीचे प्रोटीन्स आपल्याला मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बीन्स, कोणत्याही प्रकारचे जे डाळी असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय मिळतात, तर प्रोटीन. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे की प्रोटीन्स आर मेनली रिच इन द नॉन व्हेजिटेरियन फूड, हा कन्सेप्ट असा नाही आहे. कारण तुम्हाला सांगतो, जर आपण कम्पॅरिझन करून पाहिलं तर व्हेजिटेरियनमध्ये जेवढं फूड, जेवढे प्रोटीनचे टाईप्स अवेलेबल राहतात, दॅट प्रोटीन्स आर नॉट अवेलेबल इन केस ऑफ दी नॉन व्हेजिटेरियन. ओके. तर आपल्याला हेच एक्झाम्पल्स पाहायचे आहेत की ज्याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी काय प्रेझेंट असतील, प्रोटीन. सो लेट्स हॅव ओव्हरलुक ऑन द बोर्ड. सगळ्यात पहिले आपण बघू फूड प्रोटीन्स. त्याच्यामध्ये 3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पहा, ग्लुटेन, ओरिझेनिन अँड झेन. तर त्याच्यापैकी हा जो ग्लुटेन नावाचा प्रोटीन आहे, इट इज प्रेझेंट इन द व्हीट. आपण सगळ्यात जास्त व्हीटला कन्झ्युम करतो. ठीक आहे. जे की पोळी वगैरे चपाती बनवायची असेल तर त्याच्याकरता सोर्स कोणता असेल, व्हीट फ्लोअर. तर म्हणून त्याच्यामध्ये कोणतं प्रोटीन असते तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. पहा, विच इज कॉल्ड ॲज द ग्लुटेन. त्याच्यानंतर आहे ओरिझेनिन, इट इज प्रेझेंट इन द राईस. आणि जो झेन नावाचा प्रोटीन आहे, इट इज प्रेझेंट इन द मेज. ठीक आहे. आता हा जो राईस आहे त्याच्यामध्ये ओरिझेनिन नाव दिलं आहे. तर ऍक्च्युली राईस प्लांट जे आहे तर त्याला सायंटिफिक नाव आहे ओरिझा सटिवा, ORYZA, ओरिझा. म्हणून त्या प्रोटीनचं नाव काय दिलं आहे, ओरिझेनिन. आणि या मेजचं सायंटिफिक नाव असते झिया मेज, किंवा आपण त्याला झी मेज असं कन्सिडर करतो. तर म्हणून त्या प्रोटीनचं नाव काय दिलं आहे, झेन प्रोटीन. तर हे फूड प्रोटीन सगळ्यात महत्वाचे राहतील, लक्षात ठेवायचे तुम्हाला. त्याच्यानंतर फायब्रस प्रोटीन. आता याच्यामध्ये हे कुठं प्रेझेंट राहतात पहा, द केराटिन, इट इज प्रेझेंट इन हेअर्स, नेल्स. जे आपल्या बॉडीमधले एपिडर्मल डेरिव्हेटिव्ह राहतात. एपिडर्मल डेरिव्हेटिव्ह अर्थ काय होतो, की जी बॉडीची आउटर कव्हरिंग असेल, दॅट वी कन्सिडर्ड ॲज द स्किन. तर स्किन पासून रिलीज होणारे, रिलीज म्हटल्यापेक्षा त्याच्यापासून अराईज होणारे जे स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणतो एपिडर्मल डेरिव्हेटिव्ह. फॉर एक्झाम्पल नेल्स अँड दी हेअर्स. तर याच्यामध्ये ग्रोथ कशी होते, त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी बिल्डिंग ब्लॉक्स असतील, तर प्रोटीन्स प्रेझेंट राहतात. अँड दॅट प्रोटीन्स आर कॉल्ड ॲज केराटिन. लक्षात ठेवायचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्किन डिसीज होत असेल, त्याचा अर्थ काय आहे, समजा फंगल डिसीज आहे, कॉज बाय द फंगस, ज्याला आपण बुरशी म्हणतो. तर ते फंगस काय करतात, दे फीड अपॉन द केराटिन प्रोटीन. ते प्रोटीनला कन्झ्युम करण्याकरता ते आपल्या बॉडीला इन्फेक्शन करतात. ओके. सो दॅट इज द केराटिन प्रोटीन. त्याच्यानंतर आहे फायब्रिन प्रोटीन. इट इज प्रेझेंट इन द सिल्क फायबर. ठीक आहे, ज्याला आपण रेशीम धागा वगैरे म्हणतो. त्यानंतर कोलेजन जो आहे, इट इज द पार्ट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. जेव्हा आपण ॲनिमल टिश्यूज वगैरे डिस्कस करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल का बॉडीमध्ये वेगवेगळे पर्टिक्युलरली ॲनिमल बद्दल आपण आता डिस्कस करून राहिलो है ना. हा जो कोलेजन वर्ड आला, हा ॲनिमल मधला अबंडंट प्रोटीन आहे. लक्षात ठेवायचं तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय कोलेजन, इट इज द अबंडंट प्रोटीन. इट इज मोस्ट abundant protein in case of animals
ठीक आहे. तर कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये तो प्रेझेंट राहतो. त्याच्यानंतर आहे इलास्टिन प्रोटीन. इट इज प्रेझेंट इन द लिगामेंट. ठीक आहे. आता लिगामेंटचा अर्थ काय होतो की आपल्या बॉडीमध्ये पहा तुम्ही काही स्केलेटल स्ट्रक्चर्स राहतात, जसं आता बोन्स आहे आणि मसल्स आहेत, तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. जर एखाद्या ॲनिमलमध्ये मुवमेंट होऊन राहिली, लोकोमोशन, आपण पहा इझिली आपल्या बॉडीची हालचाल करू शकतो आहे ना. समजा आता मला टीचिंग करायचं आहे, तर आपल्या हातामध्ये वगैरे मुवमेंट होते, लिप्समध्ये मुवमेंट होते. मग आता बॉडीमध्ये सगळ्यात हार्ड पार्ट कोणता असेल तर इट इज बोन. मग हार्ड जर आहे तर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी कशी आली है ना, समजतंय का. इझी मुवमेंट आपल्या बॉडीमध्ये का असेल, प्लांटपेक्षा आपल्या बॉडीमधली मुवमेंट फास्ट असते. मग का असेल तर त्याला रिझन आहे की आपल्या बॉडीमधले मसल्स आणि जे बोन्स आहेत याच्यामध्ये काही टिश्यूज प्रेझेंट राहतात. दॅट टिश्यूज आर कॉल्ड ॲज लिगामेंट. कोणते प्रेझेंट राहतात, लिगामेंट. पर्टिक्युलरली ज्या ठिकाणी जॉईंट असेल बॉडीमध्ये. आता एक्झाम्पल जर तुम्हाला देतो म्हटलं तर व्हर्टिब्रल कॉलम है ना, ज्याला आपण पाठीचा मणका म्हणजे पाठीचा कणा म्हणतो. तर त्याच्यामध्ये पहा टोटल एक रॉड सारखं स्ट्रक्चर आपल्याला ते दिसतं. ऍक्च्युली त्याच्यामध्ये 33 व्हर्टिब्रीज मणके प्रेझेंट असतात है ना. आता समजा हा एक व्हर्टिब्रा असेल, हा सेकंड व्हर्टिब्रा, असे किती राहतात फ्रॉम नेक बॅक साईडला, फ्रॉम नेक अप टू द कोकिक्स म्हणजे मंकी बोन, माकड हाडापर्यंतचं पूर्ण ते एक स्ट्रक्चर प्रेझेंट राहते. तर हा एक व्हर्टिब्रा झाला, हा सेकंड व्हर्टिब्रा. आणि या दोन व्हर्टिब्राच्या मधात काय प्रेझेंट राहते तर ज्याला आपण गादी म्हणतो साध्या भाषेत. ऍक्च्युली काय आहे ते, इट इज द लिगामेंट. आणि हेच रिझन आहे का आपला जो व्हर्टिब्रल कॉलम आहे तो फ्लेक्झिबल आहे. वी कॅन बेंड अवर बॉडी व्हेरी इझिली है ना. आपण समोरच्या ठिकाणी बेंड होऊ शकतो, मागच्या साईडला पण काही एका पर्टिक्युलर लेवलला आपण बेंड होऊ शकतो, साईडला पण. दॅट्स वाय वी कॅन इझिली एक्सरसाइज अवर बॉडी. तर लक्षात ठेवायचं आहे की हे जे फायब्रस प्रोटीन आहेत, फायब्रस का म्हणायचं आहे कारण या प्रोटीनचं जे स्ट्रक्चर आहे ते फायबर सारखं असतं हा ना, जसे थ्रेड्स असतात. सिल्क फायबर एक्झाम्पल दिलं असतं त्यांनी. तर याच्या अरेंजमेंटनुसार त्यांनी त्याला नाव दिलं फायब्रस प्रोटीन. आणि प्रत्येकाचं फंक्शन पण स्पेसिफिक असेल. सो केराटिन प्रेझेंट इन दी हेअर्स अँड द नेल्स, फायब्रिन प्रेझेंट इन दी सिल्क फायबर. या प्रत्येकाचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं तर ते फायबर सारखं असतं, इलॉंगेटेड असते, म्हणून त्याला आपण फायब्रस म्हणतो. सो दीज आर द फूड प्रोटीन्स अँड फायब्रस प्रोटीन. त्याच्यानंतर काही स्पेशल प्रोटीन पण तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात पहा. दॅट मीन्स द रुबिस्को अँड हिस्टोन. आता यातला हा जो हिस्टोन प्रोटीन आहे हा याच्या अगोदर सुद्धा आला होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, जेव्हा आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं तेव्हा सुद्धा हा वर्ड रिपीट झालाय. बट स्टील यू शुड रिमेंबर व्हॉट इज हिस्टोन. इट इज द बेसिक प्रोटीन. आणि याचं मेन फंक्शन काय असतं पहा. आपल्याला रोल जर विचारला तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे हिस्टोन आर द डीएनए पॅकेजिंग प्रोटीन्स. याच्या अगोदर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे की जो यू कॅरियोटिक डीएनए असतो, पर्टिक्युलरली इन द यू कॅरियोटिक डीएनए, तर काय कंडिशन असते. डीएनए इज अ लॉंग मॉलिक्यूल अँड इट इज प्रेझेंट इन द स्मॉल न्यूक्लियस. तर लॉंग डीएनए स्मॉल न्यूक्लियसमध्ये कसा सेटल होईल तर त्याला काय केलं जाते, पॅक केलं जाते, कंडेन्स्ड केलं जाते. आणि म्हणून डीएनएला पॅक करणाऱ्या प्रोटीनचा ग्रुप सिंपल प्रोटीनही म्हणू शकता किंवा बेसिक प्रोटीनही आहे. आणि त्याचं एक्झाम्पल कोणतं असेल तर हिस्टोन. आत्ता राहिला कोणता आपला रुबिस्को प्रोटीन. आता हा काय आहे थोडंसं आपण डिटेलमध्ये बघूया. रुबिस्को. ठीक आहे, हा एक एन्झाईम म्हणून काम करते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. जसं या ठिकाणी फायब्रस प्रोटीन मध्ये कोलेजन नाव आलं होतं है ना. अँड दॅट कोलेजन इज द
अबंडंट म्हणजे काय, जो जास्तीत जास्त प्रमाणात प्रेझेंट असेल त्याला आपण अबंडंट म्हणतो, भरपूर क्वांटिटीमध्ये अवेलेबल असेल. तर ॲनिमलमध्ये अबंडंट प्रेझेंट असणारा जो प्रोटीन असेल इट वॉज कोलेजन. तो कोणता आहे? कोलेजन, कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असणारा. आणि प्लांट किंगडममध्ये जर विचारला, पूर्ण बायोस्फिअरमध्ये, या पूर्ण वर्ल्डमध्ये जर विचारलं की कोणत्या प्रोटीनचं प्रमाण जास्त असेल या युनिवर्समध्ये, है ना, ज्या ठिकाणी लाईव्ह ऑर्गॅनिझम्स असतील त्या ठिकाणचं आपण डिस्कशन करून राहिलो. तर लक्षात ठेवा, इट इज द अबंडंट प्रोटीन, मोस्ट बायोस्फिअर. याला तुम्ही अर्थ कन्सिडर केलं तरी चालेल. म्हणजे पूर्ण पृथ्वी तलावर या प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात जास्त असेल. आता ऍक्च्युली या कोणत्या ऑर्गॅनिझममध्ये याचा रोल असतो पहा. तो रुबिस्को प्रोटीन, इट इज फाउंड इन ग्रीन प्लांट्स, पर्टिक्युलरली क्लोरोप्लास्ट. कोण सांगू शकतं मला क्लोरोप्लास्ट म्हणजे काय? डिटेलमध्ये सांगितलं गेलं होतं तुम्हाला जेव्हा आपण सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन लेसन स्टडी केला. तर त्याच्यामध्ये सेमी ऑटोनॉमस ऑर्गॅनिलमध्ये एक मायटोकॉन्ड्रिया डिस्कस केला होता आणि एक बघितला होता प्लास्टिड. तर त्याच्यामध्ये जे ग्रीन प्लास्टिड असतात त्याला आपण म्हणतो क्लोरोप्लास्ट. आणि क्लोरोप्लास्टचं मेन काम काय असते? दे कॅरी आउट द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, है ना, ज्याला आपण म्हणतो फूड फॉर्मेशन किंवा फूड सिंथेसिस. तर या ठिकाणी हा जो रुबिस्को आहे याचा मिनिंग काय होते मला लक्षात ठेवा. रुबिस हा जो वर्ड आहे याचा अर्थ होतो RUBP. हे सध्या तुम्हाला नवीन नाव आहेत पहा. याचं ऍक्च्युअल लॉंग फॉर्म असतो रायब्युलोज बिसफॉस्फेट. पहा, कठीण नाव नाही आहे. जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन केलं होतं, है ना, मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड, तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आले होते रायबोज शुगर, डीऑक्सिरायबोज शुगर. तर हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पेंटोज शुगर. ठीक आहे. तर रायबुलोज बिसफॉस्फेट, तर त्याच्यामध्ये एक तर 5 कार्बन शुगर आहे, सपोज दिस इज द कंपाऊंड. आणि याच्या फिफ्थ कार्बनला काय अटॅच आहे? फॉस्फेट ग्रुप अटॅच आहे. आणि नुसतं एक नाही आहे, तो 1 फॉस्फेट इज अटॅच टू द फिफ्थ कार्बन अँड 1 फॉस्फेट इज अटॅच टू द फर्स्ट कार्बन. म्हणजे ऍक्च्युली या कंपाऊंडचं नाव जर आपल्याला पाहायचं असेल तर इट इज रायब्युलोज. कोणकोणत्या कार्बनला फॉस्फेट अटॅच आहे? फर्स्ट कार्बन अँड दी फिफ्थ कार्बन. सो इट इज रिप्रेझेंटेड ॲज रायब्युलोज 1, 5. टोटल फॉस्फेट किती झाले? 2. सो इट इज बाय किंवा त्याला बिसफॉस्फेट म्हणा, बायफॉस्फेट किंवा डायफॉस्फेट म्हटलं तरी चालेल. तुम्ही म्हणसाल सर व्हॉट इज दिस पर्टिक्युलर RUBP. तर RUBP हा असा एक कंपाऊंड आहे विद्यार्थी मित्रांनो जो प्लांटमध्ये अवेलेबल असेल. आणि या कंपाऊंडची एक प्रॉपर्टी आहे की हा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड या दोन्ही गॅसेसच्या सोबत रिॲक्शन करू शकतो. इट हॅज ॲफिनिटी टुवर्ड्स दी बोथ ऑक्सिजन ॲज वेल ॲज टू दी CO2, कार्बन डायऑक्साईड. मग फोटोसिंथसिसमध्ये या O2 आणि CO2चा काय रोल असेल? तर व्हेरी सिम्पल. फोटोसिंथसिसच्या आतमध्ये काय तयार होते? ग्लुकोज मॉलिक्यूल C6H12O6. कसा तयार होतो? तर कार्बन डायऑक्साईड हा ऍटमॉस्फिअर मधून ऍब्सॉर्ब केला जाईल, रूट मधून वॉटर ऍब्सॉर्ब केले जाते. हे रिॲक्शन बॅलन्स करण्याकरता मी मॉलिक्युल्स ऍड करून आलो आणि फायनली काय तयार होत असते? ग्लुकोज मॉलिक्यूल. दिस इज अवर ग्लुकोज मॉलिक्यूल. ठीक आहे. मग प्लस त्या रिॲक्शनसाठी 6CO2 + 6O2 हे सगळं तुम्हाला त्या लेसनमध्ये डिटेल शिकवलं जाईल की ऑक्सिजन 6च कसे आले, 6च वॉटर मॉलिक्यूल कसे रिलीज झाले, ग्लुकोज किती बनतात वगैरे वगैरे. ते सगळं नंतर डिस्कस करू आपण. तर इथं याचा आपण लॉंग फॉर्म बघून राहतो. तर RUBP आणि हा जो CO वर्ड आहे याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो कार्बोक्सिलेज ऑक्सिजनेज. ठीक आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड आहे हा CO2 सोबत सुद्धा रिॲक्ट होतो, त्याला कार्बोक्सिलेशन म्हणतात.
आणि O2 सोबत रिॲक्ट झाला तर ऑक्सिडेशन किंवा त्याला ऑक्सिजनेशन म्हणतो आपण. सो दिस इज द रुबिस्को एन्झाईम म्हणा किंवा प्रोटीन आहे, बिकॉज एन्झाईम्स आर प्रोटीन इन नेचर. पहिले प्रोटीन तयार होते, देन इट बिहेव्स ॲज अ एन्झाईम. तर हा प्लांट किंगडममध्ये असणारा अबंडंट प्रोटीन असेल. सो दॅट इज रुबिस्को. त्याच्यानंतर आपल्याला काही फंक्शन्स बघायचे आहेत प्रोटीनचे, जे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. लेफ्ट साईडला आपण काय रिप्रेझेंट करतोय, प्रोटीन, आणि राईट साईडला आपण त्याचं काय डिस्कस करू, फंक्शन कोणतं असेल. सगळ्यात पहिले आपण त्या प्रोटीनचे काही नावं मांडून घेऊया. ठीक आहे. कोलेजन, ट्रिप्सिन, इन्सुलिन, एंटीबॉडी, रिसेप्टर. हे ऍक्च्युली टाइप ऑफ प्रोटीन जे मी म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर एवढे प्रोटीन्स आपल्याला डिस्कस करायचे. वन बाय वन सगळ्यांचं फंक्शन तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आता पहा, कोलेजन आपण आताच डिस्कस केला की कोलेजनचं फंक्शन कोणतं असेल, तर इट हेल्प्स इन इंट्रासेल्युलर ग्राउंड सबस्टन्स. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये प्रेझेंट राहतो, म्हणजे वेगवेगळ्या सेलच्या मधात हे प्रेझेंट राहतील आणि ते कनेक्शनसाठी हेल्प करतात. म्हणून त्यांनी म्हटलं आहे इट हेल्प्स किंवा इट ॲक्ट ॲट द इंट्रासेल्युलर ग्राउंड प्रोटीन किंवा ग्राउंड सबस्टन्स. ट्रिप्सिन काय आहे, तर इट इज ॲन एन्झाईम. हे फंक्शनच आहे. तुम्हाला जर प्रोटीनचे फंक्शन विचारले तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता, प्रोटीन्स आर ॲक्ट ॲट द एन्झाईम, प्रोटीन कॅन ॲक्ट ॲट द हार्मोन. आणि एक्झाम्पल जर देतो म्हटलं तर हे एक्झाम्पल डिस्कस करायचे. सो ट्रिप्सिन काय, एक प्रोटीन डायजेस्टिंग एन्झाईम आहे. ओके. इन्सुलिन काय, तर इट ॲक्ट ॲट दी हार्मोन. कोणता हार्मोन आहे, जो शुगर लेवलला रेग्युलेट करतो आपल्या बॉडीमध्ये. जेव्हा ब्लडमध्ये शुगरची क्वांटिटी जास्त झाली असेल त्याला रेग्युलेट करण्याचं काम इन्सुलिन हार्मोन करते. कोण सिक्रेट करते, कसा रोल काय करतो, आपल्याला एक्सक्रिशन नावाच्या लेसनमध्ये येईल. तर सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा, जो हार्मोन ग्लुकोजच्या लेवलला मेंटेन करेल ब्लडमध्ये, इट इज कॉल्ड ॲज इन्सुलिन. म्हणजे तुम्ही डायरेक्ट म्हणू शकता की प्रोटीन कॅन बी ॲक्ट ॲज द हार्मोन अँड एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इट इज इन्सुलिन. अँटीबॉडी कशाचा पार्ट असते अँटीबॉडी, तर इट फाईट अगेन्स्ट इन्फेक्शियस किंवा इन्फेक्टिंग एजंट्स. पार्टिकल म्हणू शकता. म्हणजे जो फॉरेन पार्टिकल आपल्याला इन्फेक्शन कॉज करतो, जो आपल्या बॉडीवर अटॅक करतो, एखादा बॅक्टेरिया असेल, एखादा व्हायरस असेल, तर प्रत्येक ॲनिमलमध्ये स्वतःची, हायर ॲनिमलबद्दल आपण बघतोय, तर एव्हरी हायर ॲनिमल हॅव इट्स ओन डिफेन्स सिस्टम. एक प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये असते, विच इज कॉल्ड ॲज इम्युनिटी. ज्याला काय म्हणतो आपण, इम्युनिटी. तर त्याच्यामधून काही विशिष्ट प्रकारचे प्रोटेक्टिव्ह केमिकल्स रिलीज होतात, विच आर कॉल्ड ॲज द अँटीबॉडी. लक्षात राहील शब्द, फॉरेन पार्टिकलच्या अगेन्स्ट काम करणारे. सो अँटीबॉडी, अँटी म्हणजे विरोधात, कोणाच्या, तर फॉरेन पार्टिकल. अर्थात तेच फॉरेन पार्टिकल विच आर अफेक्टिंग टू अवर बॉडी. तुम्हाला सर्व आता फूड आपण कन्झ्युम करतो ते फॉरेन आहे, पण ते आपल्या बॉडी करता, ते आपल्या बॉडीची डिमांड आहे, इट इज द रिक्वायरमेंट. त्याच्यावर आपले अँटीबॉडी अटॅक नाही करणार.
रेकॉग्नाइज केलं जाते की वेदर इट इज हार्मफुल ऑर बेनिफिशियल. जर ते हार्मफुल असेल फॉरेन पार्टिकल तर त्याच्यावर अटॅक केला जाईल. ओके. आता सध्या जो इन्फेक्टिंग एजंट आहे मोस्ट कोणता आहे, कोरोना. तर त्याच्यामध्ये कसं असतं पहा, जेव्हा बॉडीमध्ये याची एंट्री होते त्या कोरोनाची, तर तो स्वतःला म्युटेट करतो, चेंज करतो. म्हणून सध्या रेकॉग्नाइजच नाही होऊ शकून राहिला की एंटर होणारा व्हायरस कोणता आहे ना. तो स्वतःमध्ये चेंजेस करतो, त्याचे व्हेरायटीचे स्ट्रेन्स असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणूनच व्हॅक्सिन एक प्रॉपरली तयार करण्यासाठी फार एक चॅलेंजिंग आहे सायंटिस्ट लोकांकरता. ओके. बट स्टील आवर बॉडी ट्राय टू फाईट अगेन्स्ट द फॉरेन इन्फेक्टिंग एजंट्स. त्याच्यानंतर आहे रिसेप्टर्स. दीज आर हेल्प इन द सेंसरी रिसेप्शन है ना. फॉर एग्जाम्पल स्मेल, टेस्ट. व्हेनेवर अ फूड पार्टिकल एंटर्स अवर बॉडी, तर आपण त्याची एक टेस्ट, त्याचा फ्लेवर आपल्याला माहीत पडतो. का माहीत पडत असेल तर आपल्या बॉडीमध्ये व्हेरायटीचे काय प्रेझेंट राहतात, रिसेप्टर. रिसेप्टरचा ऍक्च्युली अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो कॅरियर है ना. एखादा विशिष्ट पदार्थ बॉडीमध्ये कुठे एंटर झाला पाहिजे त्याला म्हणतात रिसेप्टर प्रोटीन. रिसेप्टर प्रोटीन आहेत म्हणून विशिष्ट प्रकारची ड्रग विशिष्ट एरियामध्येच काम करेल. समजा आपण एखादी टॅबलेट कन्झ्युम करतोय फॉर द हेडॅक आणि डोकेदुखी करता, मग जेव्हा आपण ती टॅबलेट कन्झ्युम करू इट एंटर्स टू अवर डायजेस्टिव्ह पार्ट. मग त्याचा इफेक्ट आपल्या ब्रेनवर कसा झाला, तर आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ती टॅबलेट डिझॉल्व्ह होईल आपल्या ब्लडमध्ये, तेव्हा प्रोटीन्स, रिसेप्टर प्रोटीन काय करतात, त्यातले जे केमिकल्स असतील, जे काही फॅक्टर असतील, त्याला टार्गेट टिश्यूकडे ट्रान्सफर करतात. सो दॅट इज द रिसेप्टर. आणि रिसेप्टरच असा एक प्रोटीन आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू नो द स्मेल अँड द टेस्ट ऑफ व्हेरियस प्रोडक्ट. ओके. तर म्हणून त्यांनी त्याला सेन्सरी रिसेप्शनचा रोल दिलेला आहे. त्यानंतर आहे HB, दॅट इज हिमोग्लोबिन. इट हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ O2, ऑक्सिजन कॅरिंग प्रोटीन जर असेल तर त्याला म्हणतात HB. ऍक्च्युली हिमोग्लोबिन CO2 सोबत सुद्धा कंबाईन होतो, कार्बन मोनॉक्साईड सोबत CO. पण ते मेकॅनिझम आपण नंतर डिस्कस करू. सध्यापुरतं लक्षात ठेवा की ब्लडमध्ये ऑक्सिजन कॅरी करणारा प्रोटीन जर कोणता असेल तर इट इज हिमोग्लोबिन. ठीक आहे. त्याची एक लेवल असते की नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये हिमोग्लोबिन किती असायला पाहिजे है ना. सपोज आता 12 to 16 ग्राम्स, त्यापेक्षा कमी झाला तर त्या पर्सनमध्ये ऑक्सिजनची डेफिशियन्सी येते. त्यानंतर आहे GLUT4. ग्ल्यूट फॉर ग्लुकोज आणि T फॉर ट्रान्सपोर्ट, ग्लुकोज ट्रान्सपोर्टिंग प्रोटीन. ग्लुकोज ट्रान्सपोर्ट विदिन द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडी सेलमध्ये ग्लुकोज ट्रान्सपोर्ट करणारा प्रोटीन जर असेल कोणता तर तो GLUT4 असेल. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो द टाइप ऑफ द प्रोटीन अँड देअर फंक्शन्स इन द हेल्दी बॉडी. ठीक आहे. यातला कोणताही एखादा तुम्हाला जर पेपरमध्ये आला तर यू शुड राईट द आन्सर इन वन स्टेटमेंट. ठीक आहे. आता तसे जर तुम्हाला फंक्शन लिहायचे असेल तर तुम्ही मनानं पण लिहू शकता. स्ट्रक्चरल प्रोटीन, केराटिन प्रेझेंट इन द स्किन. ठीक आहे. तर अशा